बॅगची पॅकिंग चालू आहे आणि आता मी लाईक खूप एक्सायटेड फॉर दिस नाशिक टूर आणि आता फायनली ही टूर होणार आहे आफ्टर सो लॉंग. सो खूप प्रिटी एक्सायटेड आहे. आता मेकडीमध्ये आलो आहे आणि आता टेक अवे घेऊन जाणार आहे. पटकन नाशिकला पोहोचणार आहे आणि परवा किद्दा आणि किद्दाची सगळी टीम येते. सो आय होप रिअली एक्सायटेड. हाय गाईज, नाशिकला पोचलो आहे. थोडं कॅमेरासोबत एका हाताने ब्लॉग करणं थोडं डिफिकल्ट होतं. ते एका हाताने एवढा मोठा कॅमेरा पकडला. सो नाव आय हॅव डन दिस. मी माझ्या मोबाईलच्या ट्रायपॉडचं हे घेतलं आहे स्टँड. हा पार्ट काढला ट्रायपॉडचा का तो एक DSLRचा ट्रायपॉड होतो. दिस इज फॉर मोबाईल. सो हे काढल्यावर मी याला ॲज अ DSLR ट्रायपॉड यूज करू शकतो. आहे फायनली द डे हॅज अराईव्ह. मुंबईवरून अनुष्का आणि भावना आल्या आहेत तर ते मला पिक करायला नाशिक रोडला आल्या. आता आम्ही 5 एलिमेंट्सला चाललो आहे. किद्दाचं एक्झिबिशन आहे तिकडे, ते हेरिटेज ऑफ कोल्हापूरचं. सो या दॅट्स भावना, दॅट्स अनुष्का. या आपल्या नाशिक टूरच्या व्लॉग्समध्ये नक्की असणार आहे इथून पुढे सुद्धा. सो दंगा करायचा आहे. वेलकम टू नाशिक. वेलकम टू नाशिक. हाय गाईज, मी पुन्हा एकदा तुमच्यासोबत हेरिटेज ऑफ कोल्हापूरच्या एक्झिबिशनला चाललो आहे. इट वॉज रिली एक्सायटिंग. खूप वेगळे ब्रँड्स आणि खूप वेगळे स्टॉल्स होते कोल्हापूरचे. तुम्ही बघू शकतात. पहिला जो स्टॉल होता तो होता कोल्हापुरी चप्पलचा. एंट्रन्समधूनच सगळ्यात पहिला स्टॉल कोल्हापुरी चप्पलचा. तिथून पुढे वेगळे ब्रँड्स, वेगळे स्टॉल्स होते. तुम्ही गर्दीसुद्धा बघू शकतात. आम्ही होतो, नाशिककर्स होते आणि काही गेस्टसुद्धा होते. इट वॉज रिली एक्सायटिंग आणि खूप मजा आली एक्झिबिशनसाठी. आणि हा स्टॉल आहे सगळ्या मसाला आणि लोणचं वगैरेचा. त्यानंतर दुसरा जो स्टॉल आहे ते चिवडा वगैरेचा आहे. आणि मेन स्टेजवर डोरी हँडलूम होतं, काकूंचं ब्रँड, काकूंचा स्टॉल होता. आणि त्याच्याच बाजूला किद्दाचा टीम KMचा क्रिशमाटिक ब्रँडचा स्टॉल होता. द एक्झिबिशन वॉज सो नाईस. सो सॉरी टू इंटरप्ट ॲट दिस क्लिप. आवाज खूप कमी आहे याच्यात कारण पाठी माझ्याकडे माईक नव्हता आणि बॅकग्राऊंड वॉईस खूप होती, म्हणून प्लीज ह्या क्लिपमध्ये ॲडजस्ट करा. आवाज कमी आहे. लेट्स गेट बॅक टू द व्हिडिओ. हाय गाईज, व्लॉग्समध्ये किद्दाला भेटण्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट काकूनला भेटायची असते. काकू, आय वॉन्ट यू टू से समथिंग अबाउट नाशिक, की हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन नाशिक आणि तुम्हाला कसं वाटतं आता नाशिकमध्ये येऊन? व्हेरी नाईस. इट्स अ व्हेरी डेव्हलप्ड सिटी. खूप छान डेव्हलपमेंट. म्हणजे मी जेव्हा इथून 4-5 वर्षापूर्वी पण आलेले तेव्हा पण रोज वगैरे, आणि आत्ता मी आले तर ब्रँड्स खूप चांगले दिसले. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली हाऊ आर यू लाईकिंग की किद्दाचे सबस्क्रायबर्स कसे आहेत? हो, व्हेरी नाईस. तुम्ही एवढं त्याला अप्रिशिएट करता, तुम्ही एवढं प्रेम करता त्याच्यावर, मोठी गोष्ट आहे. आत्ता मी काकूंचाच ब्रँड आहे डोरी हँडलूम करून. वी आर शूटिंग दॅट. वी आर हॅव्हिंग किद्दास ब्रँड. वी आर हॅव्हिंग सो मेनी ब्रँड्स अराउंड अस. अँड आय एम सो हॅपी दॅट यू गाईज आर हिअर विथ अस. It's like a dream come true for us, like the subscribers. All the best for all your future. Thank you so much. This is your first glimpse in my vlog in Nashik tour. I'm so happy to meet you. So glad that you're here. And I am really happy की तुम्ही मला आणलंय नाशिकला सोबत. आता 2 दिवस दंगा करायचा लय आहे. मजा करायची आहे. आणि तुम्ही ऑलरेडी लेट पण झालाय, तुमची बस नाही. नाही नाही, मी गाडीत आहे ना. हो. हाय ऋषिकेश. आय एम फाईन. कशा आहात हर्षल दादा? खूप मजेत. ओमकार, कीप गोइंग. हाऊ डू यू थिंक, म्हणजे आता तुम्ही तरी पुण्याचे नाही आहात, म्हणजे नाशिकचे नाही आहेत, पुण्याचे आहात. मी नाशिकचा आहे. तुम्हाला नाशिक कसं वाटतंय? खूप मस्त आहे नाशिक. खूप चांगला आहे, स्वच्छ आहे मेन म्हणजे. खूप भारी वाटतं. मिसळ खाल्ली असं काय? मिसळ आवडली नाशिकची? येस, क्वाईट गुड. ओमकार, काही? खूप मस्त आहे. एन्जॉय चाललं आहे आमचं. खूप मजा येते. चालेल. आता नक्कीच पुढच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा हे असणार आहे. आता 2-3 ब्लॉग म्हणजे पुढचे जेवढी सिरीज असणार नाशिक तर तुम्ही आता यांची सगळ्यांची तोंड बघून घ्या. हे दिसणारच आहे आपल्याला. इंद्रजित दादा, तुम्ही मला तुमच्या ब्लॉगमध्ये घेतलं, माझ्या ब्लॉगमध्ये येणं तुमचं कर्तव्य आहे. यू हॅवन सीन दिस गाय बिहाइंड, लाईक ही इज वन ऑफ द पार्ट ऑफ भाडीपा. पण तुमचा स्वतःचा चॅनल कोणता? माझं स्वतःचं चॅनलच नाही आहे. तो आय डोंट हॅव अन आयडेंटिटी ऑफ माय ओन. बट यू आर डुईंग अ ग्रेट जॉब. थँक्स मॅम. तुमचा तो दुसरा टुरिंग चॅनल कोणता आहे? हां, सो भारतीय टुरिंग पार्टी करून आमचा भाडीपाचाच सिस्टर चॅनल आहे. ओके. तर तो आम्ही सगळे मिळून चालवतो आणि दॅट्स ॲब्सोल्युटली फन टू वॉच. तुम्हाला समजा बघायचं असेल तर एक लिंक टाकून लिंक नक्की तुम्ही पण त्यांच्या शाउट आउट नक्की त्यांनी पण मला खूप मोठा शाउटआउट दिला. आय एम रिली ग्लॅड की मी एवढ्या मोठ्या इन्फ्लुएन्सर्स सोबत आहे. किद्दा आहे, इंद्रजित दादा, भाडीपाची कास्ट आहे. त्याच्यानंतर वी आर हॅव्हिंग द महाजन फॅमिली विथ अस. आपण त्यांच्यासोबत पण इंटरॅक्ट करणार. आय एम रिली हॅपी बिंग इन नाशिक. सो लेट्स होप की ही ट्रिप
खूप मेमोरेबल असणार आहे सगळ्यांसाठी. आय बेट. या चलो. वी मेट सो मेनी बिग इन्फ्लुएन्सर. सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर श्रेय शेठ आहेत. कधी व्हायचो. श्रेय, हाऊ आर यू फिलिंग? फायनली आपण भेटतोय. खूप चांगलं वाटलं भेटून आणि तुमचे जे जे स्टेटमेंट होते ते खूपच असंभावित होते. हे धडकची. शेठजी, आम्ही ऐकलं तुम्हाला कार्तिक आर्यनने स्पॉट केलं होतं वॉक करताना. अरे काय घे काय मला यांश, अजून आपण अर्धा रस्ता पण आलो. कसं वाटतंय तुला? अर्धा रस्ता पण नाही आलं आणि तिकडे आमच्या इथे श्रेय शेठ परत गेले का काय? ते सगळ्यांना हे बॉईज अँड गर्ल्स, श्रेय परत गेलाय. बीटी देऊन परत ते कृष्णाला नसतात का? बोला की. काय बोलू? थांब जरा जमले. की आत्ता आम्ही पांडवलेणीला आलो आहे. अँड द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ पांडवलेणी इज हा व्ह्यू बघा यार. इट्स सो ब्युटिफुल अप हिअर. आणि आत्ता आम्ही पांडवलेणीचं हिस्ट्री वगैरे जाणून घेणार आहे आणि मग पुढचा प्लॅन पुढे. सर्वांचं मी ते स्वागत करतो. तर ह्या लेणी बघताना आपण सुरुवात करूया. ही लेणी क्रमांक 1 आहे. ही लेणी क्रमांक 1 जी आहे अर्धवट आहे, पूर्ण झालेली नाही. पण ज्यांना अभ्यास करायचा लेणी कशा कोरला गेला त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी लेणी आहे. ही लँग्वेज कुठली म्हणजे ब्राह्मी लिपी आहे. ओके ओके ओके. आणि भाषा जी आहे ती पाली आहे. सॉरी प्राकृत आहे. लेण्या कशा वाटल्या? जी कसं वाटतंय? अतिशय सुंदर प्रमाणे हा सगळं ट्रेक झालेला आहे. अच्छा, ते द्या सोडून. नाशिक कसं वाटतंय? अतिशय सुंदर. नाव वी आर हॅव्हिंग आवर लंच ॲट ठाकूरजी रेस्टॉरंट नाशिक. आणि तिथं समोर आहे. वी आर जस्ट एन्जॉयिंग. द फूड इज सो ऑसम. पण अक्षरशः पोट भरलं आहे आणि संपतच नाही आहे. आय जेन्युइनली लाईक इट. द लंच वॉज रिअली गुड. आता मी तर कोल्हापूरला येणारच आहे. व्हेज लोक व्हेज लाज वाटत नाही. नाही, उद्या आणि आज रात्री आहे ना, सो दॅट कॅन बी अरेंज्ड. ते नॉनव्हेज आणि व्हेजचा बॅलन्स होऊन जातो मग. माझी सगळी जेवण नॉनव्हेज. अच्छा, दुसरी गोष्ट अशी का मी कोल्हापूरला येणार आहे. मला कोल्हापूर नक्कीच आवडेल. आय नो की तुम्ही कसं गेस्टला ट्रीट करतात. तुम्हाला नाशिक कसं आवडलं आहे? आय हॅवन गॉट अ चान्स टू स्पेंड टाइम विथ एव्हरीवन, पण मी आता इथून पुढे माझी सुरुवात आहे. सो आज मी द सेम क्वेश्चन टुमॉरो मॉर्निंग. बट स्टील आतापर्यंतचा काही एक्सपिरियन्स? बीन व्हेरी नाईस. कारण मी तर एकदा पण येऊन गेलो आहे आणि स्पेशली द पीपल हिअर दे व्हेरी वेलकम. तुम्हाला सांगितलं उदाहरणार्थ इथं लोकांनी मला किती मदत केली. आम्ही आमच्या हॉटेलला आलो आहे आणि नाव वी हॅव अ व्हेरी बिझी प्लॅन. इथून डायरेक्ट आम्हाला जायचं आहे याला सुलाला. सो येस, प्रिटी एक्सायटेड. सोबत श्रेय वगैरे सगळे आहेतच. ब्लॉग भारीच होणार आहे. रूमची चावीच नाही भेटली आम्हाला. बॅग्स घेऊन फक्त वर आलो आहे. आमची मॅनेजर फोन पण नसला. तुझा नंबर लावून फोन करला. सर, आपका होटल का फैसिलिटी पसंद नहीं आया हमको. हमको 10 मिनट रुकना पड़ा बाहर. बोल बोल बोल. सर्व्हिसिंग चल रहा है. दॅट्स आर बेड. दॅट्स आर एक्स्ट्रा बेड्स बॉईजचे. इंद्रजित दादा एक्स्ट्रा पर्सन प्लस. परत हा आमचा म्हणजे एक काइंड ऑफ डेस्कटॉप एडिटिंग टेबल टाईप. हे आमचं वॉर्डरोब. दॅट्स आर व्ह्यू. होणार दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. तुम्ही नक्की एक्झिबिशन बघितलं, रूम टूर बघितली. आता उद्याच्या व्लॉगमध्ये बघा काय ते आता पुढच्या व्लॉगमध्ये बघा. दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. This vlog is all about this. Thank you for watching. Please do like, share, subscribe, share with the family and friends. नक्की पाहत राहा पुढचे व्लॉग्स. See you soon.